हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पापलेटचं कालवण. अगदी सोप्या पद्धतीने माझ्या स्टाईलने मी तुम्हाला हे कालवण दाखवणार आहे. तर आपण रेसिपी बघूया. तर आता मी पापलेट स्वच्छ करून आणले मार्केटमधून आणि पहिले मी त्याला अर्धा लिंबू लावून घेतला तुकड्यांना आणि अर्धा टीस्पून मीठ लावून घेतलं आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवलं. तर सर्वात प्रथम इथे आपण कढईमध्ये 3 टेबलस्पून ऑइल घेतले. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकली. छान परतून घेऊया. आता 5 टेबलस्पून आपण ओलं खोबऱ्याची पेस्ट बनवली मिक्सरमध्ये. खोबऱ्याचे आपण किसून घेतलं ओलं खोबरं, पाणी टाकून आपण त्याची पेस्ट बनवून घेतली आणि छान आता परतून घेऊया. ही आपण मीठ लावून मॅरिनेट करून ठेवले तुकडे पीसेस जे आहेत ते. आता आपण छान परतून घेऊया ग्रेव्ही. आता आपण इथे अर्धा टीस्पून हळद टाकून घेऊया. 1 चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकले आणि 1 चमचा आपण आगरी मसाला वापरला आहे. तुम्ही कोणता पण घरगुती मसाला वापरू शकता. 1 टीस्पून आपण मसाला घेतला आहे आणि अर्धा टीस्पून आपण हे घेतलं मीठ घेतलं आहे. तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने घेऊ शकता. आणि आता छान परतून घेऊया मसाले. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले परतायचे. आता आपला मसाला जो आहे तो छान परतून झालेला आहे. तर मी अर्धा ग्लास पाणी टाकलं. तर तुम्हाला जसा रस्सा हवा असेल, किती माणसं जेवणार आहेत त्यावर डिपेंड असतं, तर त्या हिशोबाने पाणी टाकायचं. आणि आता या तुकड्या सोडून घेतल्या मी. तुम्हाला गबड नको असेल, तुम्ही नसाल खात तर नका टाकू. ते मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि आता आपण तुकड्या शिजून देऊया जरा. फार हलवायचं नाही रसामध्ये, नाही तर तुटतात तुकड्या. आणि आता आपण ना चिंचेचा कोळ जो आहे तो बनवून घेऊया. ही मी चिंच घेतले. हे बघा, पाण्यामध्ये मी हे केली, बटून घेतली चिंच. आणि आता 3 टेबलस्पून आपण चिंचेचा पल्प जो आहे तो टाकला आहे. आता आपला रसा दाट होईल. चिंचेचा कोळ टाकल्यावर रसा दाट होतो आणि कलर पण चांगला येतो कालवणाला. तर आता आपलं कालवण तयार झालेलं. आपण मीठ पण मगाशी टाकलेलं होतं. एक उकळी आल्यावर आपण सर्व करूया पापलेटचं कालवण. तर आता माझं पापलेटचं कालवण झालेलं आहे. गरम गरम भाताबरोबर मी सर्व करणार आहे. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.